संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये शुक्रवारी राडा झाला होता। उमेदवार निवडीवेळी गोंधळ होत एकमेकांना मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी आता 12 जणांवर 5 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सिडको पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर आमचे प्रतिनिधी अविनाश कर्णजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकं काय झालं होतं? साठी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने घोषित केलं होतं की आपल्याला प्रत्येक मतदारसंघात मराठा उमेदवार द्यायचे आहेत, त्यासाठी गाव पातळीवर असेल किंवा शहर पातळीवर त्यांनी बैठका घेण्याचं मराठा समाजाला आवाहन केलं होतं आणि त्यातून एक उमेदवार ठरवून त्या उमेदवाराचे नाव माझ्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे जे कॅपेबल आहे त्या उमेदवारांची यादी मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवायची होती। त्याच वेळेस मराठा मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी ही मराठा समाजाची बैठक सुरू होती आणि बैठक सुरू असताना उमेदवार कोणता द्यायचा आणि कुणाचं नाव घ्यायचं यावरून दोन गटांमध्ये पहिली बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वतः खुद म्हणाले होते की हा परिवारातला वाद आहे, परिवारात मिटवला जाईल आणि ज्यांनी मारहाण केली होती त्यांनी आणि ज्याला मारहाण झाली होती त्या सर्वांनी आपापसात मिटवण्याचे प्रयत्न 2 दिवस केले। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याच्या नंतर देखील ज्या तरुणाला मारहाण झाली होती त्या तरुणाने अखेर सिडको पोलीस ठाण्यात जाऊन काल गुन्हा दाखल केलेला आहे। आपण जर बघितलं तर ज्या तरुणाला मारहाण झाली होती त्याचं असं मत आहे, ज्या तक्रारीत त्याने नमूद केलं की माझं फक्त एवढंच मत होतं की उच्च शिक्षित आणि सुशिक्षित उमेदवार द्यावा आणि तीच मागणी मी केली होती। त्यावरून प्रस्थापितांनी मला मारहाण केली आणि उमेदवारावरून ही एकूणच बाचाबाची झालेली आपल्याला त्या दिवशी कळाली होती आणि तो प्रकार धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधून समोर आला होता। मात्र आता जरांगे पाटील यांनी नाही सांगितल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यावर जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात आणि समाजाला अगदी बरोबर आहे, याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि यानंतर आपण नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर। टॉप 18